की आपण ट्रक ड्रायव्हर बनायचं. मुंबई टू हैदराबाद 2025 पर्यंतचा अनुभव आहे मला. आम्ही पैसे घेऊन सोबत ठेवत होतो. जेवढे रोड खर्च आहे तेवढा वर ठेवायचं, बाकी पैसे पेटीमध्ये ठेवून द्यायचे. त्यामधून आम्ही 200 लिटर 300 लिटर टाकायचं. असं आहे. बाकीचे जे होत पैसे व्यवस्थित पडले, घर व्यवस्थित चाललं. जर ड्रायव्हिंग क्षेत्र जर निवडलंच तर कुण्या ड्रायव्हिंग मध्ये जास्त पैसा आहे? जसे मेहनत केल्याशिवाय पैसा दिसत नाही. हो, प्रायव्हेट तेव्हा महिनेवारीच होतं, आता ट्रिपवर झाले. आता ट्रिप मुलांना आपण एकच सांगू शकतो की ह्या व्यसनापासून दूर राहा. नमस्कार मित्रांनो, आजचे गेस्ट आहेत आपले एक ट्रक ड्रायव्हर ज्यांनी 16 टायरी 24 टायरी गाड्या विविध राज्यामध्ये चालवलेल्या आहेत. नमस्कार, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. सर्वप्रथम सर, तुम्ही ड्रायव्हिंग लाईन मध्ये कधी आलात? सर मी ड्रायव्हिंग लाईन मध्ये बघा 1999 ला आलो. 1999. ला. मग त्याच्यानंतर 2-3 वर्ष मी किन्नरी केली ओके. ट्रकवर. काय वय काय होतं त्यावेळेस तुमचं? बघा माझी तेव्हा मी 10वी मध्ये शाळा सोडलो मी. म्हणजे जरा आज आपल्याला इंग्लिश कमी येत होते, त्यामुळे आपण शाळेवर तेवढं केलं नाही. माझी जिद्द होती की आपण काहीतरी पुढे चालून काहीतरी करावं. असं किती दिवस बसा आपण काय 10वी काय आपल्याला निघत त्या निघत ते काय पुढचा प्रश्न झाला. म्हणून विचार केला डोक्यामध्ये की आपण ट्रक ड्रायव्हर बनायचं. तुम्ही 2 वर्ष किन्नरी केली सर. किन्नरी केल्यानंतर थोडं गाडी चालवायला शिकलो मी. गाडी चालवाय माझे गुरु होते युपीचे. हो, त्याने गाडी शिकवली. ते गाडी चालत होते मुंबई टू हैदराबाद. त्यानंतर मुंबई हैदराबाद, परत निजामाबाद, परत अहमदाबाद, असे करत करत 3 वर्ष माझे संपले. मग माझं हेवी लायसन झालं. ज्यावेळेस तुम्ही किन्नरी करत होते काय पेमेंट देत होते त्यावेळेस तुम्हाला? मला बघा पेमेंट होतं 1,500 रुपये. 1,500. हो, 1,500 मध्येच म्हणजे मला ड्रायव्हर व्हायचं होतं. म्हणजे 1900 कितीचा काळ आहे? 1999 1999. त्यावेळेस 1,500 पेमेंट. त्यानंतर मी ड्रायव्हर झालो सर. ओके. ड्रायव्हर झालो. 2001 मध्ये मला चान्स भेटला गाडीवर. स्वतः ड्रायव्हिंग गाडी माझ्या हातात आली. त्यानंतर गाडी पहिला चान्स भेटला मला 6 टायरी गाडीवर. 16-12 गाडी 16-12 गाडीवर चान्स भेटला. त्यानंतर गाडी माझी डेली चालली हैदराबाद टू विजयवाडा, विजयवाडा टू विशाखापट्टणम, विशाखापट्टणम. त्याच्यानंतर असंच करत करत बरेच वर्ष केलं मी. परत भुवनेश्वर, कटक, इच्छापूर ही अशी चालू झाली लाईन. ओडिसा बरेच वर्ष केले मी. आता मला 2025 चालू आहे ना सर. 2025 पर्यंतचा अनुभव आहे मला. पण त्यामध्ये आतापर्यंत तर आपल्या ड्रायव्हिंग मध्ये ना कुठला अपघात नाही, ना कुठली आपल्या लायसनवर केस नाही. त्याच्यानंतर मुंबई कुलाबा, नंतर उरण, नावाशेवा, स्पोर्ट, तिथं काही दिवस सर मी टेलर चालवलो. टेलर कंटेनर लोकल मध्ये. फक्त हे स्पोर्ट ते पोर्ट, द्रोणागिरी ते मुंबई लोकल. तुम्ही ज्यावेळेस तुम्ही ड्रायव्हर झालात त्यावेळेस तुमची काय पेमेंट चालू होती तुम्हाला? तिथे बघा सर पेमेंट म्हणजे असं पेमेंट मागायचं नव्हतं. ट्रिप वाईज असतं का? नाही. पेमेंट तिथं कसं होतं 4,000 5,000 ड्रायव्हरला पेमेंट होतं. मग तिथं पेमेंट म्हणून असं नव्हतं की असं की शेठला सांगायचं शेठ आम्हाला पैशाची जरूरत आहे. मग ते 1 महिना झाले की 10,000 द्यायचे, 8,000 द्यायचे, तेवढेच घ्यायचं बस. पेमेंट सोबत तुम्हाला काय जेवायचं, चहा पाणी ह्यासाठी पण काही पैसे दिले जातो वाटतं ना? हो, ते देत होते ना. ते गाडीचा खर्च, पूर्ण जेवणाचा, रोड खर्च, टोल हे वगैरे काय असेल ते, पोलीस खर्च, सगळं ते शेठ लोक देतात. म्हणजे आता समजा मुंबईहून जर पुण्याला गाडी न्यायची असेल तर गाडीचं मेंटेनन्स, तुमचं जेवण खावण किंवा अजून काही ह्याला डेली अलाउन्स किती भेटत होता? ते सगळे पैसे देतात ना.
सगळे पैसे अगोदर देत होते का नंतर नाही नाही, अगोदर देतो. तेव्हा फोन पे काही नव्हतं साहेब. कॅश देत होते? कॅश देत होते. आम्ही पैसे घेऊन सोबत ठेवत होतो. जेवढे रोड खर्च आहे तेवढा वर ठेवायचं, बाकी पैसे पेटीमध्ये ठेवून द्यायचे. हा. गाडीच्या पेटीत ठेवून द्यायचे? हो, खाली. जर एक ट्रिप तुम्हाला नागपूर ते पुणे मारायची असली, किती पेमेंट पडत होतं किंवा पेमेंट पडत नव्हतं का? मला महिन्याला साहेब 40,000 रुपये सुटत होते पहिलं. हो. 40,000 रुपये सुटत होते म्हणजे कसं? म्हणजे असे वरचे काही हे काही करून सुटत होते. खर्चा पाणी इंट्र्या लावून असं सुटत होते. आणि महिन्याचे मी मालकाकडून महिन्याला 10,000 रुपये घेत होतो. हे काम आहे ते काम आहे. म्हणजे तुम्ही ट्रक ड्रायव्हर असते वेळेस महिन्याला 40,000 रुपये कसे पण पाडत होते? हो. तर तुम्ही सांगू शकता का की कशा प्रकारे तुम्ही ते पैसे काढत होते? तेवढं तुम्ही ज्या वेळेस ड्रायव्हर झाले त्यावेळेस तुमचा म्हणजे पहिली ट्रिप मोठी कोणची मारली होती? कुठून ते कुठपर्यंत गेले होते? मुंबई ते विजयवाडा. विजयवाडा. ओके. त्याच्यानंतर विजयवाड्याला गाडी खाली केली. विजयवाड्यातून नंतर भरलं ह्याचा राजकोट, गुजरात. ओके. तिथं खाली झाली. तिथून ह्याला गेलो, आलोल कलोल, एमटी गेलो. तिथून परत विशाखापट्टणम गेलो. विशाखापट्टणम. बस हे ट्रिप आपली. साधारणतः एक 25 वर्ष तुम्ही गाडी चालवलेली आहे? हो सर. राईट. चालू आहे 25 वर्ष चालवलेली आहे गाडी. तर काय अनुभव काय आला यामध्ये तुम्हाला? म्हणजे पैसे व्यवस्थित पडले, घर व्यवस्थित चाललं, ठीकठाक चालत होतं? नाही, सगळं व्यवस्थित चाललं. जशी मी मेहनत केली तसं झालं साहेब. कारण डे नाईट गाडी चालत होतो. डे नाईट? हो, कंटिन्यू. रात्रच्या गाडी चालवायची 2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत. जिथं आपल्याला नको वाटेल ती झोपायचं. सकाळी 8 वाजता उठून जायचं. हे ड्रायव्हरचं पेपर कष्ट आहे. गाडी चालवणं म्हणजे काही जोक नाही. 1,500-2,000 किलोमीटर एकटं गाडी चालवायचं म्हणजे ती बी ट्रक. हा, एवढं चालत होतं. ते कष्टाचे पैसे भेटत होते आपल्याला. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या राज्यामध्ये जात होता, जसे की विजयवाडा म्हणला तुम्ही, तिथे सगळे तेलुगू बोलतात, जास्त कोणी हिंदी बोलत नाही, तर तिथे काही प्रॉब्लेम आले नाही तुम्हाला? नाही, प्रॉब्लेम तसे येत होते साहेब. की तेलुगूचे माणसं विचारलं त्यांना कळत नाही काही. कुठं तर आपण चांगल्या ठिकाणी थांबायचं की बाबा आपल्याला हे ऍड्रेस माहिती नाही, हे ऍड्रेस आपल्याला विचाराय. जरा सुशिक्षित माणूस बघायचा, त्यांना विचारायचं कि सर ये पता कहाँ है, ये हमको ये पते पे जाना है, ये एड्रेस कहाँ पर है. तो वो लोग बताते थे, ऐसा जाओ ऐसा जाओ बोलते थे. जर आता एक नवीन पिढी मधील आता जे जनरेशन चालू आहे त्यांनी जर ट्रक ड्रायव्हर व्हायचं जर ठरवलं तर त्या मुलांना काय सांगताल तुम्ही? मी एकच सांगतो सर, आता जे बी नवीन जे मुलं ड्रायव्हिंग करायला जाणार आहेत त्यांची इच्छा आहे ड्रायव्हर व्हायची, त्यांनी ड्रायव्हिंग लाईन जाऊच नाही त्यांच्यात. कारण ड्रायव्हिंग लाईन मध्ये आता काही पण नाही. त्याने कुठली छोटी मोठी सेवक म्हणा, कुठे कंपनीत जॉब करावा. हा, म्हणतात की जे ड्रायव्हर लोक आहेत त्याला मूळव्याधाचा त्रास होतो किंवा कंबर दुखते किंवा हात चलवून स्टेरिंग चलवून हात दुखतात. असं काय घडलेलं आहे तुमच्यासोबत? आतापर्यंत तर नाही सर माझ्यासोबत. ना कमरेचा त्रास नाही, ना कशाचा त्रास नाही. फक्त तिथे एवढं आहे की ते बी वयानुसार आहे. ते कसं आहे, मुळव्याध म्हणतात. मुळव्याध तर प्रत्येकालाच असते, ते सगळे होत नाही. पण मुळव्याधाचं काय नाही, सगळ्यांनाच मुळव्याध आहे. तर मग आता सध्या काय करताय तुम्ही? आता सर मी KTIL कंपनी आहे, कंपनी मध्ये मला 3.5 वर्ष झालं इथं काम करतो मी. हो, KTIL कंपनीमध्ये. हो, इथं आपल्या लातूर आणि नांदेड एवढ्यामध्ये आहे आपलं काम. इथंच आता सध्या काम करतो सर. इथं काय पेमेंट पडतं तुम्हाला? इथे साहेब मला 17,500 रुपये पेमेंट आहे. पण आता हे बरं आहे, बाहेर जाण्यापर्यंत बाहेर गेलो 25-30 पडतील, पण रूम भाडं हे ते काही नाही. ते हे बरं आहे, घर आपलं ड्युटी. तर जर ड्रायव्हिंग क्षेत्र जर निवडलंच तर कुण्या ड्रायव्हिंग मध्ये जास्त पैसा आहे? जसे की ट्रॅव्हल्स चालतात आपल्या कंटिन्यू, जसे की 16 चाकी ट्रक चालतात,
जसे की 24 टायरी ट्रक चालतात, म्हणजे कुण्या लाईन मध्ये जास्त पैसा आहे असं वाटतं तुम्हाला? तर बघा, आता ड्रायव्हिंग मध्ये जर पैसा पडायचा असेल, तरकारी आहे, पण तरकारीचं इमर्जन्सी सेवा आहे, पैसे उरतात. पण ड्रायव्हिंग करते वेळेस कुठल्याही ड्रायव्हरला मेहनत केल्याशिवाय पैसा दिसत नाही. हो, मेहनतीशिवाय तर फळ नाही. नाही. हा, पण जर तुम्ही ट्रॅव्हल्स वर कधी काम केलेलं आहे? ट्रॅव्हल्सवर साहेब 1-2 ट्रिप गेलेलो. 2 ट्रिप स्वामी ट्रॅव्हल्स होती, अहमदपूर ते पुणे, तेवढे 2च ट्रिप केलेले. त्याच्यानंतर ट्रॅव्हल्सवर मी गेलो नाही. ट्रॅव्हल्स वर कसं महिन्यावारी पेमेंट असते की पर ट्रिप वर पैसा असतो? ट्रॅव्हल्स तेव्हा महिनेवारीच होतं, आता ट्रिपवर झाले. आता ट्रिप आता आणि जर आता लाईनवर जर केलो गाडीवर, कंपनीच्या पण केलो, तर आता ती कसं झालंय की किलोमीटरच्या प्रमाणे पेमेंट चालू आहे ड्रायव्हरला, कुठल्या पण ड्रायव्हरला. ओके. आता जर कुणी ट्रक ड्रायव्हर झालं तर त्याला पैसा मारता येईल का नाही? नाही, आता जमणार नाही का? पैसा नाही का नाही, ते डायरेक्ट ऑफिसून तुम्हाला 1 रुपया देणार नाहीत वर. तुम्हाला जेवढा खर्च आहे रोड खर्च, पेट्रोल वगैरे काय असेल ते, आणि त्याच्यामध्ये किलोमीटर तुम्हाला पैसे टाकणार अकाउंटला. त्याच्यामध्ये नंतर रिटर्न ट्रिप झाली त्यांना हिसाब द्यायचं शेट लोकांना, की एवढं किलोमीटर झालं, एवढा खर्च झाला, ते तुम्हाला एवढे पैसे दिलते, त्यामध्ये किलोमीटरच्या हिशोबाने तुमचे काढले, रोड खर्च काढला, ते जर बाकी उरले तर ते पैसे, नाही तर काही नाही. ओके. आता साधारणतः वय काय आहे तुमचं? माझं 42 आहे साहेब. 42. ओके. तर ह्या 42व्या वयामध्ये तुमचे असे खूप सारे अनुभव आले असतील तुम्हाला. हो. तर बेसिक गोष्टी, सध्या मुलं व्यसनाधीन झालेले आहेत, नशेमध्ये धुंद झालेले आहेत, तर अशा मुलांना काय सांगचाल तुम्ही? आता तशा मुलांना काय सांगणार, ज्याचे त्याला हे राहणार. नाही, एक तुमचं आमचं आता आमची ड्रायव्हिंग लाईन म्हणजे कोणी पण म्हणते ड्रायव्हर म्हणला की तो पेनारा झाला, पण ते नाव बदनाम आहे सर ड्रायव्हरचं. हा, एवढी दुनिया दारू पिती, पण ड्रायव्हर दारू पित असतील आता त्याचा विषय नाही, पण नाव समोर म्हणलं तर ड्रायव्हरचं आहे. पण ड्रायव्हर एवढा जर कष्ट करतोय तर ड्रायव्हर एवढा कष्ट कोणीच करू शकत नाही. 4 व्हीलर झाले, कोणती पण गाडी झाली, एसटी झाली, सगळं झालं, ड्रायव्हर आहे म्हणून आपला देश आहे. हा, ड्रायव्हर जर नसेल तर काहीच नाही. कुठला पण ड्रायव्हर, पायलट असो, कुठला ट्रेनचा असो, काही पण असो सर. ह्याच्या ड्रायव्हिंग लाईनच्या बाहेरच्या गोष्टी काय विचारतो मी तुम्हाला. आता साधारणतः मुलं नशे करत आहेत, मुलांना एन्जॉय करावा वाटतो, मस्ती करावा वाटते, कष्टापासून थोडं दूर जात आहेत मुलं, तर त्या मुलांना काय सांगताल तुम्ही? काय स्ट्रगल केलं, काय तुम्ही तुमचं स्वतःचं घर उभं टाकण्यासाठी किती मेहनत घेतली? थोडंफार मुलांना मोटिवेट करण्यासाठी मुलांना काय संदेश सांगताल? की मुलांना आपण एकच सांगू शकतो की ह्या व्यसनापासून दूर राहा तुम्ही. व्यसन बरोबर नाही. आणि जे सर ते जे व्यसन करतात मुलं, ते काही अशी गोरगरिबाची करू शकत नाहीत. ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, बाप कमाई म्हणतात ना, तेच लोक करतात. आता आमच्यासारखे जे मुलं ड्रायव्हराचे ते कशाला करतात? त्यांच्या पायासारखं बघून करतात. सर, आजकाल जे आहे, मला असं वाटतं की अगोदर पैशाला खूप किंमत होती, कारण की पैसा जास्त लोकांकडे राहत नव्हता, पण आता असं झालं आहे की पैशाची किंमतच राहिली नाही. आज कुणी जरी शेतामध्ये जरी गेलं तर 400-500 रुपये हजेरी चालू आहे, कोणी मिस्त्र्याखाली जरी गेलं 400-500 हजेरी चालू आहे. म्हणजे पैसा हा नॉर्मल होऊन गेलेला आहे, पैशाची किंमत राहिली नाही. तर त्यामुळं पैसा असल्यामुळं हे नशे करणं, इकडं फिरणं तिकडं फिरणं, घरची जबाबदारी न घेणं, लाईफ आपली स्वतःचीच एन्जॉय करणं, ह्यामध्ये मुलं गुंतलेले आहेत. तर पुढे चालून काय फ्युचर राहणार आहे अशा मुलांचं? काय राहणार, त्यांची जिंदगी तशीच जाणार सर. पेण्या खाण्यामध्ये जाणार, त्याने जास्ती दिवस टिकू बी शकणार नाही, कमी वयात जर त्यांना व्यसन चालू झालं. मित्रांनो, संभाजी कांबळे यांनी 25 वर्ष गाडी चालवलेली आहे, त्यांचं आता सध्या 42 वय चालू आहे. तर कष्ट हे प्रत्येकालाच आहेत मित्रांनो.
कष्ट वाचून कुणीच चुकलेलं नाही मित्रांनो. तर खूप छान वाटलं संभाजी कांबळे सर तुम्हाला भेटून. थँक्यू मुलाखत दिल्याबद्दल.